घेऊ नका. पंचांना विनंती असेल की मॅच ऑन करा. मॅच क्रमांक 3 ला होते सुरुवात. दोन्ही टीम्सला देऊया भरभरून खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी. पंच 2 मिनिटं सामना थांबवा. पंच चला मॅच ऑन करूया. मॅच होते सुरुवात. 5 जणांचा सिग्नल येतोय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिलाच बॉल अभि शिंदे साठी आणि पहिल्याच बॉल वरती दांडी गुल. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती गोलंदाज अभय भिलाराने आपले कमाल आणि धमाल दाखवले आणि पहिल्याच बॉल वरती अभि शिंदेची दांडी गुल केले. खूप मोठी विकेट, बिग विकेट या मॅच मधील. NR वॉरियर्स ला खूप मोठा धक्का. बड़ी मछली फंस गई जाल में. अभि शिंदे अगदी गोल्डन डकचे शिकार ठरले. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचे शिकार देखील ठरले. खरं तर पुन्हा एकदा तुम्ही रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकाल. अभय यांचा हा पहिलाच बॉल यॉर्कर पद्धतीचा दांडी गुल करून अक्षरशः अभि शिंदेला माघारी पाठवण्यामध्ये यश प्राप्त झालं. अभय भिलारे यांचा पहिलाच तिकट मारा पाहायला मिळाला आहे. मोठी विकेट या मॅच मधील, बिग विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. राहुल धुंदळे. बॉल क्रमांक 2. हाय बॉल वेगवान पद्धतीचा टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी अंगावरती आदळलाय. एक सिंगल धाव प्राप्त केले आले आणि सिंगल धावेने NR वॉरियर्स या टीमचा श्रीगणेश होताना पाहायला मिळतोय. पहिली विकेट अगदी स्वस्तामध्ये माघारी परतले. आता या दोन्ही खेळाडूंवरती जबाबदारी असेल. सलामीचे जोडे जर आपण पाहिलं अभि शिंदे आणि पियुष कदम आली होती. अभि शिंदे शून्यावरती बाद झाले. स्ट्रायकिंगवरती आता पियुष हा खेळाडू आहे आणि बॅटची लिडिंग एज. विकेट किपरने आणखीन एक चांगली कॅच पकडले. आणखीन एक मोठा धक्का NR वॉरियर्स या टीमला. पियुष कदम देखील माघारी. सलामीची जोडी फोडले अभय भिलारेने. अभय भिलारेचा हा तिकट मारा अक्षरशः NR वॉरियर्स या टीमला मात्र सो की पळो करत असताना पाहायला मिळतोय. काय सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. पियुष कदमची विकेट मिळवल्यानंतर रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी ओव्हर पिचचा हा बॉल होता. बॅट अक्षरशः वरतून फिरली, बॉल खाली राहिला आणि त्यानंतर बॅटची लिडिंग यायची आणि विकेट किपरने कॅच पकडले. एक जबरदस्त गोलंदाजीचा नजराना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळतोय अभय भिलारे आणि पहिल्याच ओव्हर मध्ये अक्षरशः फलंदाजांना आपल्या बोटांच्या जादूवरती थैया थैया नाचवताना अभय भिलारे पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय सुजित शेडगे, निजरे गावचा खेळाडू. आकुटप्प्याचा बॉल आणखीन एक दर्जेदार पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी केली जाते. अक्षरशः फलंदाजांना थांबवले मी म्हणेन. अभय भिलारे युवा खेळाडू, युवाची हवा दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये तो पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकच धाव खर्च केले, 2 विकेट्स मिळवले, 3 बॉल टाकले. 3 बॉलच्या पाठीमागे पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती अवघी एकच धाव आहे. 2 महत्वाच्या गडी माघारी पाठवलेल्या आहेत अभय भिलारेने. पुढचा बॉल आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडूला घेऊ शकले नाहीयेत. नॉन स्ट्रायकिंग वरती थ्रो जरूर केला होता, परंतु एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये पूर्ण केलं आणि आता 2 धावेंच्या मदतीने अवघ्या 3 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुजित शेडगे स्ट्रायकिंग वरती आहेत. राहुल धुंदळे नॉन स्ट्रायकिंग वरती. सलामीची जोडी माघारी परतले. आता संपूर्ण NR वॉरियर्स या टीमचा दामोदार असेल ना, तो सुजित शेडगे आणि राहुल धुंदळे यांच्यावरती असेल. आणखीन एका टप्प्याचा बॉल फ्लाय दिली. चांगला पद्धतीचा बाउन्सर पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल देखील डॉट आला अभय भिलारेचा आणि एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत तब्बल अवघ्या 3 धावा NR वॉरियर्स या टीमच्या.
पाबळ पॅथर्स या टीमने खरं तर जबरदस्त गोलंदाजी केले आणि खरं तर टॉस जिंकल्यानंतर NR वॉरियर्स या टीमचा कुठेतरी निर्णय चुकला का याच्यावरती देखील आता विचार करावा लागेल, कारण अभि शिंदे अगदी स्वस्तात माघारी परतला, पियुष कदम देखील शून्यावरती बाद परतला. सलामीला आलेल्या जोडीनं NR वॉरियर्स या टीमला अगदी नाराज केलं. खरं तर दोन्ही खेळाडूंवरती खूप काही विश्वास होता, खूप काही निर्भय होतं, परंतु दोन्ही खेळाडूंनी अक्षरशः निराशजनक वातावरण दाखवलं NR वॉरियर्स टीम मध्ये. आणि आता मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बॉल क्रमांक पहिला, ओव्हर क्रमांक 2 मधील पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, फ्लाय दिली फलंदाजाच्या अगदी डोक्यावरतून हा बॉल विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला. आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर डॉट येताना पाहायला मिळतोय, अगदी डोळ्याच्या समोरून हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. सरळ बॅटने हा फटका केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पाण्यामध्ये बॉल पूर्णपणे थांबलाय. चिखलामधून बॉल उचलत असताना 2 धावा देखील परिपूर्ण केले. तिसऱ्या धावेची देखील जोखीम घेतली, रिक्स तुम्हाला घ्यावी लागते आणि रिक्स देखील घेतली आणि तिसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केले. आणि आता 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती. 6 धावा धावफलकावरती लागलेत. सुजित शेडगे आणि राहुल धुंदळे या जोडीला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, पार्टनरशिप उभी करावी लागेल. आखो टप्प्याचा बॉल होता, त्याला देखील उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्टिकर वरती बॉल आदळलाय. बॉल पाठीमागच्या दिशेला निघून चाललाय. गोशांकी क्षेत्रामध्ये अगदी सिंगल धाव प्राप्त झाले. आतापर्यंत एकही मोठा फटका NR वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून आलेला नाहीये. मोठ्या फटक्यांची उधळण करावी लागेल, कारण पाऊस थांबलाय. पाऊस थांबल्यानंतर धावा बनतात, परंतु धावा येत नाहीये. त्याचं मुख्य कारण अभि शिंदे आणि पियुष कदम हे 2 सलामीचे खेळाडू अक्षरशः स्वस्तामध्ये माघारी परतलेत. प्रेम धुंदळेने देखील चांगली गोलंदाजी केली. 3 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केले. इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना प्रेम धुंदळे देखील आपल्याला पाहायला मिळतात. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू सिंगलच धाव प्राप्त होते. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. प्रोजेक्ट स्कोर काय सांगताय? 24. अर्थातच 24 धावांपर्यंतच NR वॉरियर्स टीम मजल मारू शकते, परंतु ही धावसंख्या मी म्हणेन पुरेशी नसेल. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल फ्लाय दिली होती. पुन्हा एकदा फलंदाजाला फसवून बॉल विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला. धावा येत नाहीये. धावा पूर्णपणे थांबलेत. मोठ्या फटक्यांची उधळण करावी लागेल, बेधडक कामगिरी करावी लागेल, त्याच वेळेला धावा येऊ शकतात. हाई बॉल ऑफ स्टंप वरती पिचिंग केलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. फलंदाज सुजित शेडगेला खरं तर बॉलचा टप्पा अजूनपर्यंत ओळखता आलेला नाहीये. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 8 धावा. 4.00च्या सरासरीने मात्र धावा बनवलेल्या आहेत NR वॉरियर्स या टीमने. 3 नंतर एक डिक्लेअर केली, त्याच्यानंतर 3 रन धावून आणि एक पाबळ पॅन्थर या टीमच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक हाताळलं होतं अक्षरशः अभय भिलाराने. त्याने 3 धावा खर्च करून 2 विकेट्स देखील महत्वपूर्ण मिळवल्या. त्यानंतर प्रेम धुंदळे आले गोलंदाजी मार्क वरती. त्यांना विकेट मिळाली नाहीये, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना अवघ्या 5 धावा खर्च केलेत. फुलटॉसचा बॉल, त्याला देखील दिशा दिले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर्यन शेडगे. त्याचबरोबर मुंबई पोलीस सन्माननीय श्री नितीन दादा साळुंके साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत करीत आहोत आम्ही या मुख्य अतिथी कक्षामध्ये. दादा आपण यावं आणि मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. आर्यन शेडगे यांनी देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आपटलेला बॉल, त्याच्यावरती मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये जाईल का? हो यस. आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव प्राप्त झाले.
अद्यापही मोठा फटका आलेला नाहीये. चौकार षटकार थांबलेत या मॅच मध्ये. चौकार आणि षटकार तुम्ही माराल त्याच वेळेला धाव संख्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर पडेल. परंतु आतापर्यंत एकही चौकार नाही, एकही षटकार नाहीये. षटकार आणि चौकार येणं गरजेचं असेल. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागले. 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फलंदाजांना आता हात खोलावे लागतील, घेर चेंज करावा लागेल. आपल्याकडे जे कौशल्य आहे ते दाखवावं लागेल, सिद्ध करावं लागेल. हाय बॉल टप्पा पडला, थोडासा खाली राहिला, अंगावरती आदळलाय. याही बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. गोलंदाजीचा तिखट मारा सातत्यपूर्वक पाबळ पॅन्थर या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढे आले होते, पायांचा वापर केला तरी देखील बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये घेऊ शकले नाहीयेत. खर तर तुम्हाला बॉलचा टप्पा ओळखावा लागेल. बॅटच्या अगदी रिच मध्ये बॉलला घ्यावं लागेल. बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचावं लागेल. त्याच वेळेला मोठे फटके येऊ शकतात. हाय बॉल आको टप्प्याचा होता, फ्लाय दिली, चांगली उसळी घेतली या बॉलने. याही बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. आर्यन शेडगे यांचं हे षटक समाप्त झालं. आर्यन शेडगेने देखील फक्त 3च धावा खर्च केल्यात. आतापर्यंत गोलंदाजीचा तिखट मारा सातत्यपूर्वक NR वॉरियर्स या टीम वरती भारी पडलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. फक्त 11 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. करंट रन रेट जर पाहिलं तर 3.67 आहे आणि प्रोजेक्ट स्कोर काय दाखवतोय की 19 धावांपर्यंतच NR वॉरियर्स टीम मजल मारू शकते. आता शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. अर्थातच 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल. सुजित शेडगेने 8 बॉल मध्ये 5 बनवले आहेत. राहुल धुंदळेने 8 बॉल मध्ये 6 बनवलेले आहेत. आतापर्यंत या दोन्ही बॅटरने बॉल जास्ती खाल्लेत आणि धावा कमी बनवलेत. हाय बॉल स्विंग अँड मिस. बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला की नाही? यस, स्क्वेअर लेग पंच सांगतायत. हो यस, कनेक्शन झालंय आणि बॅट लिडिंग एज घेऊन विकेट किपरने टिपला झेल. आणखीन एक धक्का NR वॉरियर्स या टीमला. फलंदाज सुजित शेडगे बाद. 9 बॉल मध्ये अवघ्या 5 धावांचं योगदान सुजित शेडगेने NR वॉरियर्स टीमला दिलंय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी हा बॉल ऑफ स्टंप वरती पिचिंग केला होता. फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला होता. बॅटची लिडिंग एज घेतली, कट अँड बोल्ड आणि विकेट किपरने एक चांगला दर्जेदार कॅच टिपला. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला वक्रतुंड क्रिक लाईव्ह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना काय हवं असतं घर बसल्या किंवा आपल्या कामावरती जॉबवरती गेल्यानंतर की युट्यूबच्या साह्याने आम्हाला चांगली स्पर्धा बघायला मिळावी आणि तेच काम टीमच्या माध्यमातून केलं जाते. परंतु हा बॉल सरळ बॅटने खेळलेला. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेत. या मॅच मध्ये चौकार षटकार येत नाहीयेत, त्यामुळे एकेरी दुहेरी धाव्यांवरती जास्तीचा भर दिला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत धुंदळे दाखल झालेत. धुंदगावचे खेळाडू आहेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा त्यांनी कंप्लीट केलेत. फुलटॉसचा बॉल, बिमरचा बॉल आहे. कमरेच्या वरती हा बॉल रिलीज केला, त्यामुळे पंचांनी हा बॉल नो बॉल घोषित केलेला आहे. नो बॉलची 1च धाव मिळते. त्यांना पहिला देऊ दे, मग तू कसं बोलणार? गोलंदाजीच्या मार्कवरती राज सकपाळ आलेले आहेत. त्यांनी चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 4 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट देखील मिळवले. हाय बॉल स्विंग अँड मिस.
बॅट्स आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. गोलंदाजांची धारदार गोलंदाजी सातत्यपूर्वक राहिले. हाय बॉल टप्पा पडला, पुन्हा एकदा खाली राहिला. बॅट्स आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. खरं तर NR वॉरियर्स या टीमच्या फलंदाजांना हात खोलू दिलेले नाहीयेत. पाबळ पॅन्थर्स टीमच्या गोलंदाजांनी पहिलं षटक हाताळलं. मी म्हणेन अभय भिलाराने तिथूनच अक्षरशः दबाव आणि प्रेशर टाकला. त्या षटकामध्ये 2 विकेट्स आल्या, 3 धावा खर्च झाल्या. दुसरं षटक हाताळलं होतं प्रेम दुंदळे यांनी, त्यांनी धावा खर्च केल्या 5. तिसरं षटक हाताळलं होतं आर्यन शेडगे यांनी, त्यांनी 3 धावा खर्च केल्या. चौथं षटक हाताळलं राज सकपाळने, त्यांनी धावा खर्च केल्या अवघ्या 3 धावा. अशा एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. शेवटचं षटक, पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती एक सिंगल धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केले. तिसऱ्या धावेची जोखीम घेतली का? हो यस, तिसऱ्या धावेची जोखीम घेतली, परंतु तिसरी धाव देखील कंप्लीट झाली की नाही? यस, तिसरी धाव देखील कंप्लीट झाले. 3 धावा धावफलकावरती जोडूया. 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 4 तुम्हाला पाहायला मिळेल. काळेश्वरी योद्धा त्यांच्या विरुद्ध SBM वॉरियर्स या 2 टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. आपण रिपोर्टिंग करा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे आणि शेवटच्या षटकामध्ये संस्कार शेडगे यांना प्राचारण केलंय. पहिल्या बॉलवरती 3 धावा, दुसऱ्या बॉलवरती धाव मिळाली नाहीये, परंतु तिसरा बॉल जर आपण पाहिलं पायावरती ठेवलाय आणि तिथे देखील एकच सिंगलच धाव मिळते. अद्यापही एकही चौकार किंबहुना एकही षटकार आलेला नाहीये. प्रेक्षक षटकार आणि चौकाराची वाट पाहत आहेत. पुढे आले होते, पायांचा वापर, बॅटची लिडिंग एज, विकेट किपरने टिपले झेल. आणखीन एक मोठा धक्का NR वॉरियर्स या टीमला धक्का क्रमांक 4 लागलेला आहे. राहुल धुंदळे देखील बाद होताना पाहायला मिळालेत. राहुल धुंदळे यांनी 10 बॉल मध्ये अवघ्या 9 धावांचं योगदान दिलं आणि ते देखील आता बाद होताना पाहायला मिळत आहेत. एका पाठोपाठ एक विकेट निघून चालले. विकेटची पडझड मात्र थांबत नाहीये. विकेट थांबत नाहीये, धावा देखील येत नाहीयेत, परंतु गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. खोला टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू अक्षरशः डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. एक सिंगल धाव प्राप्त होते. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आणि शेवटचा बॉल आलेला आहे डॉट बॉल. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा आणि 20 धावांचं लक्ष पाबळ पॅन्थर्स या टीम समोर उभं केलेलं आहे. चला टॉस साठी या पुढील मॅच या ठिकाणी आपण अनाउन्स केलेली आहे आणि त्याचा टॉस लगेचच केला जाईल. याची आपण नोंद घ्या. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होत आहे, याची आपण नोंद घ्या. आणि तो टॉस आहे SBM आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळ काळेश्वरी योद्धा. आपण रिपोर्टिंग करा अशी विनंती आहे. या मॅचचा टॉस या ठिकाणी होत आहे. SBM वॉरियर्स सचिन मोरे मामा आणि कुमार साहिल मोरे यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला काळेश्वरी योद्धा हा संघ या मॅच मध्ये खेळत आहे. आपण रिपोर्टिंग करा. टॉस या ठिकाणी आपला होणार आहे. श्री संतोष भोसले साहेब यांच्या मालकीचा असणारा संघ म्हणजे काळेश्वरी योद्धा आणि या मॅचचा टॉस करण्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार मिळालेला आहे. जावली तालुक्यातील पिंपरी गावचे नवी मुंबई पोलीस नितीन दादा साळुंके यांच्या शुभासे केला जाईल टॉस. नाणेफेकीचा आपण कौल करूया. दोन्ही कॅप्टन्स आपण या क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य केलेलं आहे नवी मुंबई पोलीस पिंपरी गावचे सुपुत्र नितीन दादा यांच्या शुभासे आपण करूया टॉस. त्यांना विनंती दादा या आपल्या शुभासे आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्स आपण या. नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि जर एकच कॅप्टन टॉस मध्ये आला तर त्याच कॅप्टनला टॉस विन दिला जाईल.
नितीन भाऊ वेंदे यांना विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधा अशी विनंती आहे. SBM वॉरियर्स विरुद्ध काळेश्वरी योद्धाज हा टॉस आपण करूया. नितीन दादा साळुंके साहेब यांच्या शुभाशय आपण टॉस करूया, जे नवी मुंबई पोलीस आहेत, आपल्या जावली तालुक्यातील पिंपरी गावचे आहेत आणि त्यांच्या शुभाशय हा टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल आपण दोन टीम मध्ये या मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस आपण करूया. SBM वॉरियर्स या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टीम काळेश्वरी योद्धा जर आपला कॅप्टन आला नाही तर पुढच्या टीमला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या. टॉस आपण करूया. ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार मिळालेला आहे, नितीन दादा साळुंके यांच्या शुभाशय आपण टॉस करूया. गाडीचा नंबर आहे. दोन्ही गाड्यांचे नंबर लागते. चला नाणेफेकीचा कौल करूया. या स्पर्धेचे नियम आणि त्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. कोण मागणार? ओके, काळेश्वरी योद्धाच कॉइन स्पिन करूया. हेड टेल छापा काटा. ओके, टॉस आपण या ठिकाणी करूया. कॉइन स्पिन करत आहोत. काटा मागितलेला आहे आणि आलेला आहे तो काटा, त्याच्यामुळे टॉस जिंकलेला आहे काळेश्वरी योद्धाच. टॉस जिंकताय, काय घेताय? आम्ही पहिली गोलंदाजी करू. गोलंदाजी कराल. या स्पर्धेविषयी तुमचे दोन शब्द. चौथं पर्व आहे. पर्व खूप यावर्षी खूप सुंदर नियोजन केलं आहे, तर आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू चांगला आणि सुंदर खेळू. निश्चित आता बॅटिंग करायची आहे SBM वॉरियर्स. दादा, दक्षिण जावलीमध्ये तुम्ही बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्याच नावाने प्रीमियर लीग आहे. तुमच्या भावना प्रथमतः कशा आहेत? एक तर मुलांना प्लॅटफॉर्म मिळावा आणि ह्याच्यातून चांगले प्लेयर घडावे, ते आपल्या गावासाठी बाहेर पण ओपनचं चांगलं क्रिकेट खेळतील, हीच संकल्पना आहे. बॅटिंग करायचे, तुमचा गेम प्लॅन काय आहे? बॅटिंगमध्ये आता रबर बॉल आहे, वेगळं क्रिकेट आहे, टेनिस सारखं क्रिकेट नाही आहे, तर आम्ही 5 षटकामध्ये एक 70 धावाचा करायचा प्रयत्न करू. तुमचा अधिकचा वेळ घेणार नाही. तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. टॉस झालेला आहे आणि टॉसमध्ये काय घडलेलं आहे तर काळेश्वरी योद्धाज या टीमने टॉस जिंकला. सांगितलं की आम्ही प्रथमतः बॉलिंग करतोय आणि SBM वॉरियर्स या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा एक दैदिप्यमान थरार. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात. माफक असं आव्हान या मॅच मध्ये आहे. पहिल्याच बॉल वरती प्रत्युत्तर, पहिल्याच बॉल वरती दांडी गुल केले आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाज यश बाद होताना पाहायला मिळतोय. चला, इथे 2 धावांची पेनल्टी दिली जाते NR वॉरियर्स या टीमला, कारण तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. या चुका तुम्ही टाळाव्या, कारण की या चुका खूप महागड्या ठरू शकतात, कारण तुमचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. त्यामुळे 2 धावांची पेनल्टी तुम्हाला दिली जाते. वीस धावांचं टार्गेट आहे आणि 20 धावांचा टार्गेट असताना 2 धावांची पेनल्टी देखील आता लागलेली आहे. अर्थातच फिल्डिंग करणाऱ्या टीमला म्हणजे आता सोपं झालेलं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 20 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाजांनी काही कमाल दाखवले. ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये अभय शिंदेची विकेट मिळवली होती अभय भिलाराने, त्याला प्रत्युत्तर देत असताना साहिल दळवीने देखील पहिल्याच बॉलवरती यशची विकेट मिळवली. म्हणजे प्रत्युत्तराला प्रत्युत्तर देण्यासाठी आता गोलंदाज देखील आता कमी नाहीयेत. जर तुम्ही आम्हाला थांबवले 19 धावांवरती तर आम्ही देखील तुम्हाला 20 धावांवरती थांबवू शकतो, हे उत्तर त्याने दिलंय. कोला टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केले गोलंदाज पियुष कदमने. बॅटिंग करत असताना पियुष कदम नाराज होता कारण शून्यावरती बाद झाला होता, परंतु आता बॉलिंगने आतापर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. कारण पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट.
तिसरा बॉल देखील तितकाच चांगला टाकलाय. ऑफ स्टंप वरती पिचिंग केला होता आणि त्यानंतर चारही मुंड्या चित केलं फलंदाजाला आणि बॉल विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. 3 बॉलच्या पाठीमागे अद्यापही पियुष कदमने एकही धाव खर्च केलेली नाहीये. एक महत्वाची विकेट त्याने मिळवले. हाय बॉल सुरेख हातालाय. अचूक टप्पा भेदक मारा. पियुष कदमने आता मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना तो देखील आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. 4 बॉल हाताळले. 4 बॉल मध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीयेत, परंतु धाव फलकावरती ज्या 2 धावा लागलेल्या आहेत ना त्या पॅनल्टीच्या लागलेल्या आहेत. आणखीन हा देखील सुरेख बॉल. पुन्हा एकदा हा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. 5 बॉल मध्ये एकही धाव खर्च नाही केली अजूनपर्यंत पियुष कदमने. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक येईल का? कुसुंबी गावचा पियुष कदमने काय मन जिंकलेत. पहिलं षटक निर्धाव षटक येईल का? हो हो, फटका तर चांगला खेळलाय, परंतु शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोखीम घेतले आणि यस, विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का आणखीन एक लागलाय. गरज होती का घाई करण्याची? क्रिकेटमधील आत्महत्या अतिघाई संकटात ही फलंदाज समीर धुंदळे बाद होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 3 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. थ्रो जबरदस्त केला होता नॉन स्ट्राईक एंड वरती. अक्षरशः नॉन स्ट्राईक यांचे फलंदाज थोडेसे पॉम्पिंग क्रीज पासून दूर होते. पंचाने अक्षरशः पाहिलं आणि त्यानंतर फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेत. आता इथून पुढे 24 बॉल मध्ये अवघ्या 17 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर आलेली आहे. पाबळ पॅन्थर या टीमच्या आणि खर तर पहिल्या डावामध्ये देखील असंच चित्र पाहायला मिळालं होतं एन.आर. वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये सलामीची जोडी माघारी परतली होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 3च होती म्हणजे, आणि 2 विकेट्स देखील गेल्या होत्या. म्हणजे तोलामोलाचे दोन्ही संघ आहेत. पहिल्या डावामध्ये जे चित्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळालं होतं ते चित्र दुसऱ्या डावामध्ये देखील स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. सलामीची जोडी माघारी परतलेली आहे. आता प्रेम धुंदळे स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय चिकणे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश पाहायला मिळत आहेत. 24 बॉल मध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा, विनंती करेन. कमी स्कोरिंगची मॅच छान पैकी रंगवायची असेल तर गोलंदाजांना मेहनत करावी लागते. वाईडिश यॉर्कर पाहायला मिळाला पहिलाच बॉल गणेशचा. याही बॉल वरती धाव मिळत नाहीये. अद्यापही चौकार षटकार दुसऱ्या डावामध्ये देखील आलेले नाहीयेत. पहिल्या डावामध्ये एकही चौकार किंवा एक षटकार पाहायला मिळाला नाहीये. हाय बॉल शरीरापासून दूर ठेवला होता परंतु अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. एक सिंगल धाव प्राप्त झाले. या बॉलला ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक धावत येतील. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे आणि कुठेतरी अभिशिंदे कडून चूक होताना पाहायला मिळते. 3री धाव देखील परिपूर्ण झाले. अर्थातच या बॉलच्या पाठीमागे तब्बल 3 धावा मिळाल्या. धावा वाचवायच्या आहेत, धावा वाटायच्या नाहीयेत, परंतु कुठेतरी धावा वाटल्या जात आहेत. चुका होत आहेत. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. पहिल्या डावामध्ये एन.आर. वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून बॅटिंग चांगली झाली नाहीये, परंतु आता दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी चांगली होते परंतु फिल्डिंग करत असताना कुठेतरी चुका होताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय आणि फुलटॉसच्या बॉल वरती दिलाय तडाखा. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय षटकार. या मॅच मध्ये खूप उशिरानंतर हा षटकार आलाय फलंदाज प्रेमच्या बॅट मधून. मॅच आता सोपी झाले.
आणखी एक मोठा तडाखा, बॉल निघून चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरतून सरळ सीमारेषेच्या बाहेर. प्रेमचा हा झंझावती तडाखा. काय फटका सजवलाय, थोडेसे बॅकफुटला गेले, खोलात टाकलेला बॉल खोदून काढला, लॉंग ऑफ रिजन सीमारेषेच्या बाहेर पाठवला. आणि आता या मॅच मधील पूर्णपणे हवा निघून चालले, स्कोर इज लेवल आणि आता फक्त एका धावेची आवश्यकता. आणि हा बॉल नकारात्मक आहे, एक धाव हवी होती, ती देखील धाव पूर्ण झालेली आहे आणि हा सामना जिंकलाय. पाबळ पॅन्थर या टीमने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्डलक बॅडलक NR वॉरियर्स टीम, तुम्हाला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा सामना जिंकलाय योगेश दादा धुंदळे यांच्या संघ मालकीच्या संघाने. हार्दिक अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्या खेळाडूने प्रथमतः पहिलं षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवणारा अभय भिलारे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला अभय भिलारे, आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जाईल. पहिल्याच मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी त्यांनी केली, अवघ्या 3 धावा खर्च करून 2 महत्वाच्या विकेट्स त्यांनी मिळवल्या. अभि शिंदेच्या आणि पियुष कदमची विकेट त्यांनी मिळवली आणि तिथूनच मात्र NR वॉरियर्स या टीमची मात्र पडझड चालू झाली. धावांचा पूर्णपणे आलेख मंदावला आणि त्याचमुळे पाबळ पॅन्थर या टीमने मात्र हा सामना जिंकलाय. चला अभय भिलारे, आपण या मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आपण स्वीकारायचा आहे आणि तो पुरस्कार ठिकाणी आपण प्रदान करूया. आणि पुरस्कारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि त्याचबरोबर टी शर्ट दिलं जाईल. आणि हा पुरस्कार वितरण करण्यासाठी विनंती आहे, आपल्या सावली तालुक्यातील पिंपरी गावचे सुपुत्र आणि नवी मुंबई पोलीस नितीन दादा साळुंके साहेब यांच्या शुभाचे आपण देऊया. अभय भिल्लारे याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ठिकाणी प्रदान केला जाईल. अभय भिल्लारे या हा पुरस्कार आपली वाट बघत आहे आणि हा पुरस्कार ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरतून प्रदान करत आहोत. फर्स्ट 50 आणि हे लागोपाठ 3 षटकार. राहुल दानावडे. हा पुरस्कार अभय भिल्लारेला आपण प्रदान करूया. काय गोलंदाजी केली अभय भिल्लारे यांनी, महत्वपूर्ण 2 फलंदाज अभय भिल्लारे यांनी आपल्या ओव्हरमध्ये माघारी पाठवले आणि अभि वांगडे सारख्या खेळाडूची विकेट असेल, व्हेरी फर्स्ट बॉल या खेळाडूने टिपली आणि त्या खेळाचं कौतुक मनापर्यंत त्यांना प्रदान करत आहोत. 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर ही जर्सी आहे संदीप दशलर यांच्या माध्यमातून 200 रुपये कॅश शिवश्री गारमेंट कडून ही जर्सी आहे आणि हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान केलेला आहे. अभय भिल्लारे, असंच तुम्ही खेळत राहा आणि असंच तुम्ही असंच नावलौकिक मिळवा. या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. एक सन्मान आपण करत आहोत, नितीन दादा साळुंके यांचा आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. दादांनी या क्रिकेट स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपल्या जावली तालुक्यातील पिंपरी गावचे सुपुत्र नवी मुंबई पोलीस नितीन दादा साळुंके साहेब यांचा आपण सन्मान करूया. या स्पर्धेला त्यांनी केलेलं विशेष सहकार्य त्यासाठी आपण त्यांना थँक्यू म्हणूया, त्यांचा आभार मानूया. त्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार मिळाला. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानूया. असं तुमचं सहकार्य या क्रिकेट स्पर्धेच्या पाठीमागे राहो हीच या ठिकाणी आशा व्यक्त करूया आणि त्यांचा मनपूर्वक आभार मानत आपण पुढील मॅचकडे वळूया.